अमयने सांगितलं 860 हीच संख्या खरी आहे. टोटल 860 झाडं त्या ठिकाणी आपण काढून टाकली आणि त्या पद्धतीची कामं पण आपण या ठिकाणी केल्या. तर 50 किलो खिळे या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं काढून घेतले फणसे साहेब, आणि या प्रशासनाला आपण 24/7 आपण फील्ड वरती उतरायला लावलंय. एक पण या ठिकाणी सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरला सांगितलंय घरी जायचं नाही, जर आपत्कालीन झालं तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणी ताई आम्ही करतोय. कंटिन्यू रिव्ह्यू मीटिंग घेते. माझा फोन 24 तास चालू होतो. रात्री 2 वाजता पण मी धावते, रात्री 3 ला पण धावते. मला वाटतं ठाकरे साहेब तुम्ही आलेलात, आपण शताब्दीला होतो. शताब्दीचं झालं. अशरफजी तुम्ही मला बोलताय, शताब्दीला तुम्ही पोहोचलात? शताब्दी हॉस्पिटलमध्ये तुम्ही पोहोचलात? किती जण पोहोचलात मला सांगा. आपण फक्त बोलतो, पण आपण करून पण दाखवलं पाहिजे. नुसतं बोलून होत नाही. आपण या ठिकाणी मुंबईचे ट्रस्टी म्हणून बसलेले आहोत. आपण सगळे या गोष्टीला जबाबदारीने त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. फक्त टीका करून होत नाही, आपण करून पण दाखवलं पाहिजे. आम्ही टीका करतो, तुम्ही बोलता, त्याच्यावर आम्ही उत्तर देतो. थोडीशी बाचाबाची होते, पण आम्ही फील्ड वरती पण पोहोचतो. मला असं वाटतं, मी त्या दिवशी चेंबूरची घटना घडली, मी तर तिथे जवळ, मी तर महापौरच आहे, मला पोहोचलंच पाहिजे. पण त्या ठिकाणी हेतल आणि राजेश्री दोघी पण पोहोचल्यात. कोण आलं तुमच्यापैकी? कोणी नाही आलं. विरोधी पक्ष नाही, ताई जे आहे ते बोलणार. यायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये, झेन हॉस्पिटलमध्ये कोण होतं? आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी. आम्ही, मला सांगायचं एवढंच आहे की टीका करायची सुरुवात केली तर मग ह्याला आपल्याला खूप उत्तरं द्यावे लागतील. पण असं होत नाही ना. वारंवार टीका करणार तर त्याला उत्तरही तुम्हाला आमच्याकडनं मिळणारच. मला एवढंच म्हणायचंय, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा आपण कुठलेही प्रश्न घेतो तर मुंबईसाठी घेतो. आपण मुंबईची ट्रस्टी म्हणून या सभागृहात बसतो आणि मुंबईची ट्रस्टी म्हणून या ठिकाणी प्रशासनाला आपण विचारतो. पण ज्यावेळी मला वाईट वाटलं, जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं किंवा ह्यांनी सांगितलं, सुरुवात केली, प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि काम करतो त्या ठिकाणी. आम्हाला फार आनंद आहे, प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन तुम्ही सुरुवात केली. पण ह्या विषयाचं गांभीर्य वेगळं होतं ताई. त्यामुळे आपण काल जी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आपण ज्या पद्धतीने सगळं ठरवलं होतं त्या पद्धतीने सुरुवात नाही झाली. त्यामुळे त्याचं गांभीर्य राहत नाही. आणि मला तुम्ही सगळे, म्हणजे तुम्ही त्यातल्या त्यात तुम्ही तिघी ताई, तुम्ही तर माझी महापौर राहिलेले आहेत. त्यामुळे मी कायम तुमच्याकडनं शिकण्याचंच बघते की मला तुमच्याकडनं काय शिकता येईल. मी असा कुठेच गर्व करत नाही की मी आज या चेअरवर बसले. आणि मला एक मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, कुठे चुकलं असेल ना, बिलकुल राजीनामा घ्या. राजीनाम्याला घाबरत नाही. आमच्यातला कार्यकर्ता कायम जिवंत आहे. काहीच या पदासाठी मोह नाहीये. पण राजीनामा मागताना तुम्ही आधी स्वतःकडे तर 4 बोटं करून बघा की आम्ही काय केलं. आता यांनी तर सगळा पाडा वाचला. त्या नाही, तुम्ही मागणी करताना तर हे हरकत नाही, बोला तुम्ही, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही मोठे आहात वयाने पण, तर त्यामुळे तुम्ही बोलू शकता. पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे प्रशासनाला की आता ज्यांनी जसं स्थायी समिती अध्यक्ष असतील, सन्माननीय सगळे नगरसेवक असतील किंवा सभागृह नेता असतील, सगळ्या ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना सगळ्या कार्यान्वित करा. पुन्हा याच्यावरती उहापोह झाला नाही पाहिजे. ज्या सूचना दिल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये तळमळीने जातो, एकही नगरसेवक घरात बसलेला नाहीये. हा जो पूर्ण महिन्याभराचा पाऊस जो 4 दिवसात पडलाय, आमचे सगळे नगरसेवक फील्डवर होते, सगळे माझ्या सहित 227 आम्ही सगळे नगरसेवक फील्डवरती काम करत होतो. त्यामुळे या ठिकाणी कुठेच असं नाहीये. आपले सगळे नगरसेवक आम्ही काम करत असताना ज्या सूचना नगरसेवकांकडनं मिळतात. आता मला असं वाटतं सचिन पडवळच्या वॉर्डमध्ये, कारण मी आता मेयर बंगल्यामध्ये आल्यामुळे मी ई वॉर्ड मधून टर्न घेऊन बॉम्बे पोर्ट्रेसच्या रोडने मी निघते. पण सचिन तळमळीची कंडिशन मी पाहिली आहे की त्या बिचाऱ्या नगरसेवकाला किती फेस करावं लागतं. पण त्या ठिकाणी बॉम्बे पोर्ट्रेस ताई, तुम्ही त्या ठिकाणी काही कोऑर्डिनेशन नाही आणि तिकडे कमरेभर पाण्यामध्ये लोक राहतात आहे. माझी गाडी तिथून जाताना मला भीती वाटते. आणि ज्यावेळी मी रस्त्यावरती उतरली, कारण दोन्ही साईडला जे मॅनहोल्स ओपन होते म्हणून मी उतरली, तर ही तळमळ आहे. ही तळमळ आजची नाहीये. गेले 20-22 वर्ष आम्ही कष्ट करतोय, जनतेमध्ये काम करतोय, सामाजिक क्षेत्रात काम करतो. ती तळमळ आहे म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि या ठिकाणी आम्ही जातो. तर ठीक आहे, या ठिकाणी ज्या सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत त्याचं पूर्ण काटेकोर पालन करा. पावसाला सुरुवात झालेली, अजून 4 महिन्याचा पाऊस बाकी आहे.
तर ह्याचा अर्थ हा नाही की ही फक्त मीटिंग झाली आणि ऐकून फक्त तुम्ही निवेदन देणार आणि नंतर सगळे घरी जाणार. त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट पण झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आम्हाला प्रशासनाकडनं अपेक्षित आहे. आणि आता जेवढ्या सन्माननीय सदस्यांनी आपापली जी सूचना मांडल्यात त्याच्यावरती तुम्ही उत्तर द्या. माननीय महापौर महोदया, मुंबईत पावसाळ्यात जीव घेण्या दुर्घटनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने युद्ध पातळीवर सर्व आवश्यक व आपत्कालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्परतेने अंमलात आणण्याबाबत मांडावयाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आज महानगरपालिकेची या तातडीची सभेमध्ये मी डॉक्टर विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे, माझे वरिष्ठ सहकारी श्री अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरेसह आपल्या समोर इथे उपस्थित आहे आणि प्रशासनाच्या वतीने आपल्या समोर आणि सन्माननीय सभागृहाच्या समोर प्रशासनाचे निवेदन सादर करण्याची परवानगी मागत आहे. महापौर महोदया, या विषयावर काही बोलण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या पावसाळ्याच्या दुर्घटनामुळे जे निष्पाप मुंबईकर सर्वसामान्य नागरिकांना दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली देतो आणि सांत्वना आणि संवेदना व्यक्त करतो. तब्बल 11 तास पेक्षा जास्त चाललेली ही चर्चा आता संपत आलेली आहे. मान्य महापौर महोदय, 10 जुलैला झालेली ही बैठक 11 जुलैमध्ये आता आलेली आहे आणि जवळपास 44 सन्माननीय सदस्यांनी याच्यामध्ये भावना व्यक्त केल्या, ज्याची सुरुवात सन्माननीय श्री यशवंत किल्लेदार यांनी केली आणि त्याच्या एक जे नटशेल मध्ये समारोप होता ते आपण स्वतः केलेला आहे. महापौर महोदया, अत्यंत तीव्र भावना, संताप, उद्विग्नता आज इथे पाहायला मिळाली. याच्यामध्ये आकडेवारीची बरीच चर्चा झाली तरी आकडेवारी परत सांगत नाही, तथापि काही विषय जे आहे ते सन्माननीय सभागृहाच्या समोर मांडून इच्छितोय. महापौर महोदया, आपल्या समोर इथे बसलेले सर्व सन्माननीय नगरसेवकांमध्ये बरेच नगरसेवक पर्यावरण, झाड, आपत्ती व्यवस्थापन या विषयाचे खरे प्रॅक्टिशनर असल्यामुळे प्रगाढ अभ्यासकही झालेले आहेत. आज प्रामुख्याने झाड, मॅनहोल, नाला सफाई, वॉटर लॉगिंग, आमची फील्डवरची यंत्रणा आणि अधूनमधून SIR चा जे काम सुरू आहे त्याचा उल्लेख करण्यात आला. महापौर महोदया, झाडाबाबत जर विचार केला तर मुंबईमध्ये जवळपास 30 लाख झाडे आहेत. त्यापैकी जवळपास 10,67,000 झाडे शासकीय जागेवर आणि 15.5 लाख प्रायव्हेट जागेवर आहेत आणि इतर रोड साईडला 1,85,000 असा एक जनरल ब्रेकअप आहे. 2018 मध्ये आपण वृक्ष गणना केली होती. आता 10 वर्ष त्या वृक्ष गणनेला होत आहेत. दुसरी वृक्ष गणनाचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये अपेक्षा अशी आहे की मागील 10 वर्षात 20% वाढ या वृक्षाची संख्यामध्ये होणार आहेत आणि जवळपास 40 लाखापेक्षा जास्त वृक्ष या वृक्ष गणनेमध्ये येतील अशी एक अपेक्षा आहे. ही वृक्ष गणना 2 वर्षासाठी होणार आहेत आणि 2028 मध्ये याचा फायनल रिपोर्ट आपल्या समोर या सदनच्या पटलावर ठेवता येणार आहे. महापौर महोदया, वृक्षांबाबत वृक्ष पडण्याचे कारण, झाडे का पडले याच्या बाबत भरपूर चर्चा झाली. विधानसभेचाही मॉन्सून सेशन सुरू होता, तिथेही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच आपले सन्माननीय आमदार यांनी विचार व्यक्त केले. आपण स्वतः या बाबतीत प्रेसमध्ये विचार व्यक्त केले. याबाबत किंवा आपत्ती व्यवस्थापन कसा करावा आणि कसा करू नये याबाबत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता होण्याचं कारणच नाही. कारण की प्रशासन देखील या सभागृहाचे एक अभिन्न अंग आहे आणि या सभागृहाची जे कलेक्टिव्ह विजडम आहे त्याच्यामध्ये प्रशासन आणि पदाधिकारी हा दोघांची विजडम काम करते. महापौर महोदया, या पार्श्वभूमीवर झाडाच्या पडण्याचं कारण त्याच्यामध्ये कॉन्क्रीट किंवा अंडरग्राउंड जे आपण काम करतोय किंवा जे त्यांचे रूट सिस्टम वीक होतात किंवा त्यांना जे इतर कारणामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा आपण वेळेवर पाणी जर देऊ शकलो नाही या अशा प्रकारच्या कारणाची आज चर्चा झाली. याचे बहुतांशी
कॉन्क्रीट जर झाडाच्या भोवती झाला तर पाणी शिरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 3 जुलै रोजी मान्य आयुक्तांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं आणि बरेच सन्मानित सदस्यांनी याच्यावर विचार व्यक्त केला. रोड इंजिनियरवर आता ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी त्या त्या रोडवर ज्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्याच्या कडेला जेवढे झाडे आहेत त्याची एक परिस्थिती बघावी आणि जर त्या झाडाच्या भोवती कॉन्क्रीट आलेलं आहे तर लवकरात लवकर ते कॉन्क्रीट काढण्याची कारवाई सुरू करावी. महापौर महोदय, याला एक टाइम बाउंड मॅनर मध्ये आपण एक सर्क्युलर आज इश्यू केलेला आहे 3 जुलै रोजी. हे मी आपल्या समोर ठेवून इच्छितोय. त्याचप्रमाणे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जे पब्लिक प्रोजेक्ट सुरू आहेत त्याच्यामध्ये आपण कंपन्सेटरी ऑफरेस्टेशन साठी देखील आपल्या जे काही मालमत्ता आहे, आपले पंपिंग स्टेशन आहे, आपले कचऱ्याचे डेपो किंवा ग्राउंड आहे, तिथे देखील आपण एक प्लांटेशनची एक मोठी ड्राईव्ह घेतोय. आणि जशी काही सन्मानित सदस्यांनी सूचना दिली त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर प्रकारची आपण झाडे लावतोय, त्याची प्रजाती जी आपण त्याला आपण व्हेन्यू प्लांटेशन म्हणतोय. म्हणजे इथे एक चर्चा झाली की 10 फुटापेक्षा जास्त झाड नसावेत किंवा पर्टिक्युलर प्रकारचे झाड असावे. त्या सर्व बाबीचा विचार याच्यामध्ये करण्यात येत आहे. वृक्ष प्राधिकरणाबाबत एक एक्सपर्ट कमिटी नेमण्याचं काम सुरू आहे आणि ही एक्सपर्ट कमिटी जे आज इथे चर्चा झाली त्याच्या बाबतीत शास्त्रोक्त पद्धतीने कशा प्रकारे आपण झाडाचं संवर्धनाचं काम करावा किंवा कशा प्रकारे याचा ट्रिमिंग करावा किंवा कशा प्रकारे पावसाळ्याची परिस्थितीमध्ये झाडाचा रखरखाव करावा त्याच्या बाबत सूचना देणार आहेत. महापौर महोदया, झाडाचा जो ट्रिमिंगचा टेंडर आहे ते जून टू जून असतो. त्याच्यामध्ये मार्च एप्रिल किंवा फेब्रुवारी मध्ये टेंडर झाला असा विषय नसतो. आताचा जो टेंडर आहे ते 13 जून पर्यंत होता आपला आणि त्याच्यामध्ये आपण काम करतोय. म्हणजे या टेंडर मध्ये वर्ष दर वर्ष हीच पद्धत आहे की जून टू जून आपण हे टेंडर करत असतो. म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा जो पिरियड आहे त्या हे टेंडर मध्ये कव्हर होत असतो. आता जरी आपण याची आकडेवारीची भरपूर चर्चा केली तरी महापौर महोदया 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत टोटल 2693 कंप्लेंट्स झाड पडण्याची आणि फांदे तुटण्याची आपल्याकडे प्राप्त झाल्या. आणि हे वस्तुस्थिती आहे महापौर महोदया की जरी प्रत्येक वॉर्ड मध्ये आपले कॉन्ट्रॅक्टर मार्फत किमान 4 ते 6 गँग उपलब्ध असतात, छोटे मोठे त्यांचे टूलसह. हेवी मशिनरी लिमिटेड क्वांटिटी मध्ये असते आणि एवढे जास्त संख्यामुळे झाड पडल्यामुळे हे हेवी मशिनरीची डिप्लॉयमेंट मध्ये एक प्राधान्यक्रम वापरावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. महापौर महोदया, याच्यामध्ये पावसाळ्याची चर्चा झाली. 4 दिवसामध्ये मोठा पाऊस आला हे सर्वांना माहीतच आहे, आपण सुद्धा त्याच्याबाबत उल्लेख केलेलाच आहे. परंतु जर आपण कंपॅरिझन केला महापौर महोदया तर दिल्लीमध्ये वार्षिक सरासरी 800 मिलीमीटर आहे पावसाची. आपल्याकडे 4 दिवसात दिल्लीच्या 117% पाऊस पडला, पुण्याच्या 113% पाऊस पडला, बेंगलोरच्या 96% आणि स्वतः मुंबईच्या जवळपास 27% पाऊस वार्षिक सरासरीचा हा 4 दिवसात पडला. महापौर महोदया, मी आपल्याला सर्वांना एक वर्ष मागे घेऊन जाऊन इच्छितोय. मागच्या वर्षी महापौर महोदया ज्यावेळेस हा सभागृहाची स्थापना झालेली नव्हती, 1 जून पासून आपण पंप्सची व्यवस्था करतो. या वर्षी आपण जवळपास 570 पेक्षा जास्त पंप्स डिप्लॉय केलेले आहेत. महापौर महोदया, आपल्याला आठवण असेल मेच्या 3rd वीक मध्ये 3ऱ्या आठवड्यापासून जे पावसाळ्याची परिस्थिती झाली, 20 मे ते 25 मे मध्ये एक मोठा पाऊस आला आणि त्याच्यामध्ये पूर्ण एकदा तारंबळ सारखी आपली उडाली, कारण की आपले पंप 1 जून पासून कार्यान्वित होणार होते, ही वस्तुस्थिती आहे. मग त्या लर्निंग पासून या वर्षी आम्ही 15 मे पासून आपले पंप कमिशन करण्याची सुरुवात केली आणि 20 मे पर्यंत सर्व पंपाची टेस्टिंग IoT बेस्ड आपण पूर्ण केली. त्याचा एक रिझल्ट असा राहिला महापौर महोदया की जसा सरप्राईज एलिमेंट लास्ट इयर आला होता तसा सरप्राईज एलिमेंट यावर्षी आला नाही. म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच आहे की दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन मध्ये आपण काही ना काही शिकतो आणि पुढचे वर्षी आपत्ती व्यवस्थापनामध्ये अधिक प्रभावीपणे आम्ही काम करू, त्याचा आम्ही वापर करतोय. महापौर महोदया, पावसाळ्याचे आकडे बघितल्यानंतर एक आणखीन आपले निदर्शनास नम्रपणे ठेवून इच्छितो. मागच्या वर्षी 2025 मध्ये 4 मीटर पेक्षा जास्त उंचीची लाट हे या जुलै महिन्यामध्ये एकही वेळेस आलेली नाही. या वर्षी दुर्दैवाने 1 जुलै ते 8 जुलै मध्ये 4 मीटर पेक्षा उंची लाट हाय टाईड होता. त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पाऊस होता आणि 70 ते 75 किलोमीटर प्रति तासी अशा प्रकारचे याच्यामध्ये गस्टी विंड ज्याला आपण वारे म्हणतात ते सुरू होते. महापौर महोदय, ही परिस्थिती सामान्य नाही आहे, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे आणि सर्व सदस्यांनी याबाबत देखील भाष्य आज केलेलंच आहे. तथापि अशी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपली जी तयारी, जशा प्रकारे आम्ही
केली होती ती तरी कुठेतरी कदाचित कमी पडली किंवा अशी परिस्थितीप्रमाणे आपण तयार नव्हतो असा किंवा काही सुधारण्याची आणखीन अपेक्षा आहे असं म्हणण्यास काही गैर नाही असंही मला वाटतोय. महापौर महोदया, याच्यामध्ये जे काही झाडे पडून किंवा दरड कोसळून किंवा इमारती कोसळून जे काही दुर्घटना घडल्या त्याच्यामध्ये प्रशासनाचा जो रिस्पॉन्स टाइम होता त्याच्या बाबतीत देखील बरेच सन्माननीय सदस्यांनी आणि आपण स्वतः आज भाष्य केलेलं आहे. महापौर महोदय, आपण स्वतः आपले पदाधिकारी प्रशासनातील सर्व अधिकारी हे वेळोवेळी त्याप्रमाणे फील्डवर होते. आयुक्त महोदया देखील पहाटे 3 वाजता कंट्रोल रूमला आल्या होत्या हे देखील आपल्याला माहितीच आहे. आणि महापौर महोदय, आपण कधी दिवस रात्री बघत नाही आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. पूर्ण यंत्रणा फील्डवर आहे आणि मॉन्सून पूर्व तयारी करताना, कारण की आता हे सभागृहाची स्थापना झाली, महापौर महोदय प्रशासनाचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून हेच होता की आपण जे काही आता प्रशासकीय राजवट आता संपलेली आहे, आता आमचे पदाधिकारी आलेले आहेत, महापौर विराजमान झालेले आहेत, म्हणून एक विश्वासार्हता आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने कसं काम करावा या बाबीकडे प्रशासन पहिल्या दिवसापासून भर देत आहे. याचं उदाहरण म्हणून महापौर महोदया, स्थायी समिती असो किंवा आपली महासभा असो त्याच्यामध्ये नाले सफाई बाबत प्रेझेंटेशन, पाणी पुरवठ्याची परिस्थितीबाबत प्रेझेंटेशन, पावसाळ्याची पूर्वतयारी बाबत प्रेझेंटेशन आणि हे सर्व आम्ही आपल्या समोर सादर केले. आपले जे काही सूचना किंवा जे काही आपली सल्ला होती ते देखील आम्ही विचारात घेऊन हे सिस्टम तयार केले. एवढा देखील नव्हे तर महापौर महोदय, ज्यावेळेस अधिकाऱ्यांचे दौरे झाले त्या वेळेस त्या भागाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आमच्या सोबत होते. किमान पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरामध्ये मी दौरे केले. माझे सहकारी पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे साहेबांनी देखील पश्चिम आणि पूर्व उपनगराचे दौरे केले आणि या दौऱ्यामध्ये आपण सर्व सोबतच होतो, हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आणि कशा प्रकारे फील्ड यंत्रणा आणि स्थानिक नगरसेवकांचा कोऑर्डिनेशन जास्त व्हावा त्याच्यावर भरपूर भर दिला. जवळपास प्रत्येक ठिकाणी महापौर महोदया प्रत्येक वॉर्डमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप झाले ज्याच्यामध्ये सर्व सन्माननीय नगरसेवकांनी त्याच्यामध्ये फोटो टाकणे किंवा सूचना देणे आणि त्याच्यावर रिस्पॉन्स आलेला, म्हणजे जिथे जिथे ऍटलिस्ट मी गेलो तिथे मला बरेच ठिकाणी नगरसेवकांनी सांगितलं की हे बघा आम्ही मेसेज पाठवला तर 2 तासाने आमच्याकडे काम झाल्याचे मेसेज आले. महापौर महोदय, हे एक अत्यंत एक चांगला कोऑर्डिनेशनची एक सुरुवात आहे आणि मला असं वाटतोय की आपण जर एवढी चांगली सुरुवात केली तर कोऑर्डिनेशनची कुठलीही प्रॉब्लेम लोकल फील्ड मशिनरी आणि आपले स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राहणार नाही याची मला खात्री आहे. महापौर महोदया, पावसाची परिस्थिती आणि हे जे घटना घडल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे झाड पडण्याची घटना झाली किंवा चेंबरमध्ये जे एक दुर्दैवी मृत्यू झाली, या दोन्ही घटनाची चौकशी झालेली आहे किंवा सुरू आहे. झाड पडण्याची घटनेची जे चौकशी अहवाल आहे ते प्राप्त झालेला आहे महापौर महोदया आणि त्याच्या आधारावर जे काही याच्यामध्ये निष्पन्न होतोय त्याच्यावर प्रशासन 100% कारवाई करेलच. आणि जे चेंबरमध्ये जे मृत्यू झालेली दुर्दैवी घटना आहे त्याच्यामध्ये आपण जे काही प्रशासकीय कारवाई केली ते आपल्याला विदित आहेतच आणि पोलिसांमार्फत देखील त्याच्यामध्ये कारवाई सुरू आहे. त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची जी टीम होती त्यांना सर्वांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महापौर महोदया येत्या सोमवारी किंवा मंगळवारी त्याच्यामध्ये रिपोर्ट येण्याची शक्यता आहे, जे प्रशासकीय चौकशी सुरू आहे आणि त्याच्या आधारावर ते रिपोर्ट आली तर आम्ही आपल्या समोर हे रिपोर्ट देखील ठेवणार आहोत. आता महापौर महोदया, पाऊस, नाला सफाई, वृक्षची झाडांची ट्रिमिंग हे सर्व रिलेटेड विषय आहेत महापौर महोदया. आमच्या याच्यामध्ये भर असा राहिलेला आहे की आपण जे काही मॉन्सूनची किंवा आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करतो त्याचा एक कॉमन डिनॉमिनेटर किंवा कॉमन बेस असा असतो की जीवितहानी होऊ नये. महापौर महोदय, आमची तयारीचा लिटमस टेस्ट जे आहे, ज्याला आपण लिटमस टेस्ट म्हणतो, ते आहे की जीवितहानी होऊ नये. महापौर महोदय, याच्यासाठी प्रशासनाने शर्यतीचे प्रयत्न केलेले आहेत आणि याला फक्त मी किंवा आपण नाही, हे सर्व सन्माननीय सदस्य देखील याच्यामध्ये साक्षीदार आहेत, कारण की आम्ही वेळोवेळी आपली मदतीनेच हे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तथापि अशा प्रकारची घटना ज्यावेळेस घडतात हे आमच्यासाठी देखील अत्यंत एक हे डिस्टर्बिंग इव्हेंट असते महापौर महोदया आणि आपण कुठे चुकलो हे आम्ही रिफ्लेक्ट करत असतो, कुठे आम्ही बेटर करू शकतो हे देखील आम्ही रिफ्लेक्ट करतो. याच्यामध्ये मालमत्तेचं नुकसान झाला तर टॉलरेट करता येते, जीवितहानी टॉलरेट होत नाही महापौर महोदया, ही वस्तुस्थिती आहे. तर याबाबत जे काही तीव्र भावना आज सन्मानित सदस्यांनी व्यक्त केली, प्रशासनामार्फत देखील तशा प्रकारची तीव्र भावना आमच्या मनात आहेत आणि याच्या आधारावर पावसाळा आता सुरू झालेला आहे. आता 4च दिवस पाऊस आलेला आहे. आपल्याकडे पावसाळ्याचे 4.5 महिने असतात. तर या पुढे कसा करायचा, आपण पुढे काय करू शकतो,
चेंबरवरची जाळ्याचा प्रश्न वेळोवेळी आला. महापौर महोदया, आणि महापौर महोदया याच्या बाबतीत मी भाष्य करतो. घेतो. चेंबर जाळेचा विषय आला महापौर महोदया. 4,500 चेंबरवर जाळ्या नाही. तथापि मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ज्यावेळेस आपण 2023 मध्ये ही ड्राईव्ह घेतली होती, त्यावेळेस आपण जेवढे काही चेंबर त्यावेळेस सापडले होते त्याच्यावर सर्व जाळ्या लावल्या होत्या. महापौर महोदय, हे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. बऱ्याच ठिकाणी जाळ्या चोरीला जातात किंवा नवीन चेंबर डिस्कवर होतात ज्यावेळेस आपण काम करतो. म्हणजे आपण कधीही असं सांगू शकणार नाही की आज एकही चेंबर शिल्लक नाही जिथे जाळी नाही, कारण की हे सातत्याने चेक करावं लागते. जिथे जाळी मिसिंग झाली तिथे बसवावी लागते. आज असाही प्रश्न आज उपस्थित करण्यात आले की ज्या ठेकेदारांनी तो चेंबर उघडला त्याच्याकडे वर्क ऑर्डर होता का, किंवा त्याची काही DLP पिरियड राहिला होता का, किंवा त्याची बिलिंग झाले होते का. महापौर महोदय, हे सर्व विषय आमची चौकशीमध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि याच्यावर निश्चित आम्ही आमचे जे आउटपुट आहे आपल्या समोर ठेवणार आहोत. आता आपण एक विषय आज उपस्थित केला महापौर महोदय की जे फ्लड प्रोन, जिथे सखल भाग आहेत, फ्लड प्रोन एरिया जिथे पाणी भरतो तिथे प्लिंथ राईज बाबत महापौर महोदय या विषयाची चर्चा विधानसभेमध्ये देखील झालेली आहे. हा विषय आपल्याकडे नगर विकासाशी संबंधित असल्यामुळे याबाबत योग्य मार्गे आपण महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहोत असं मी सांगून इच्छितोय महापौर महोदया. आणि पोर्ट होल्स बाबत देखील आपले टेंडर झालेले आहेत. जवळपास 2,973 कंप्लेंट्स आपल्याकडे पोर्ट होल्स आल्या महापौर महोदय, आणि जवळपास 250 कंप्लेंट सोडून जे अंडर प्रोग्रेस आहे, बाकी सर्व कंप्लेंट्स आपण अटेंड केलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.